भारतीय स्टेट बँकेच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त नेवासा येथील शाखेत ग्राहकांनी केले रक्तदान। भारतीय स्टेट बँकेच्या 71व्या वर्धापन दिनानिमित्त नेवासा येथील शाखेमध्ये बुधवार दिनांक जून 25 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्राहकांनी रक्तदान करून प्रतिसाद मिळाला। यावेळी झालेल्या रक्तदान शिबिर प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ केंद्रे, प्रगतशील शेतकरी हनुमंतराव वाकचौडे, बँकेचे गोल्ड व्हॅल्यूअर कृष्णा डहाळे, शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार, सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके, वृक्षमित्र अमृत फिरोदिया, सरपंच प्रकाश सोनटक्के, नेवासा प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी भारतीय स्टेट बँकेचे नेवासा शाखा प्रबंधक रणजित नाळे यांनी आलेल्या ग्राहक व रक्तदात्यांचे स्वागत करत प्रास्ताविक केले। बँकेची स्थापना 1955 झाल्यानंतर उपेक्षित ग्राहक केंद्रबिंदू मानून बँकेने आजपर्यंत सेवा केली। आज ही तत्पर सेवा देण्याचे काम आम्ही सर्व स्टाफ करत राहू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली। यावेळी बालेंद्र पोतदार यांनी आपल्या जीवनातील 50वे तर सामाजिक कार्यकर्ते शांताराम गायके यांनी आपले 75वे रक्तदान केल्याबद्दल त्यांचा शाखा प्रबंधक रणजित नाळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। यावेळी बँकेचे उपप्रबंधक राकेश कुकटला, विनोद चव्हाण, कॅशियर संदीप दुधाळे, विशाल आदेक, रुपाली काळे, दीपक गायकवाड, छोटू जिरे यांच्यासह बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संगमनेर येथील अर्पण ब्लड बँकेचे श्रीमती प्रमिला कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली टेक्निशियन श्रद्धा जोगदन, समीक्षा पडोळे, वैभवी भोयर, दर्शन पडोळे यांनी रक्तदात्यांची तपासणी केली। तर रक्तदान करणाऱ्या दात्यांचा यावेळी भेटवस्तू देऊन शाखा प्रबंधक रणजित नाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले। डाऊट असतं की आपण करायचं का, एकदा रक्तदान केलं तर परत तयार होईल का? तर मी पहिले रक्तदानाचे फायदे सांगते तुम्हाला। आपण रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरात 5 ते 6 लिटर ब्लड असतं, त्यातलं आवश्यक फक्त आपल्याला 3 लिटर असतं। 2 आणि 3 लिटर हे एक्स्ट्रा असतं, त्यामुळे आपण हिमोग्लोबिन चेक करायचं। आपलं हिमोग्लोबिन जर 12.5च्या वरती असेल तर तुम्ही ब्लड डोनेशन करू शकता। त्यात तुमचं एज 18+ पाहिजे। 18 ते 65 मध्ये तुम्हाला जर कोणत्या गोळ्या, कोणत्या छोटी मोठी शस्त्रक्रिया जर नसेल झाली तर तुम्ही रक्तदान करू शकता। त्यात महिला वर्ग पण रक्तदान करू शकतो। तुमचं कोणी रिलेटिव्ह असतील त्यांना पण रक्तदान करायची इच्छा असेल ते सुद्धा रक्तदान करू शकतात। तर आता आपल्याला माहिती आहे सध्याचे हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग आपण ऐकतोय, आता प्रत्येकाच्या घराजवळ पोहोचलेला आहे। ते प्रत्येकाचा जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे। तर त्यावर उपाय म्हणजे झाडे लावणे, ऑक्सिजन वाढवण्याकरता एक आपली भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या निर्देशाखाली इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं पुढं रूपांतर भारतीय स्टेट बँक या नावानं करण्यात आलं। तर 1955 पासून 1955 ते 2026 या कालावधीमध्ये बँक येणाऱ्या 1 जुलैला बँकेचा 71वा वर्धापन दिन साजरा करत आहे। तर याच्यामध्ये सर्व स्टाफ असतील, अधिकारी असतील, सर्व ग्राहक असतील, यांना बँकेला जे मोलाचं सहकार्य दिलेलं आहे। बँक सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी करत असते। बँक फक्त बिझनेस या नावानं फक्त बँक काम करत नाहीये कधी, बँकेच्या खूप साऱ्या सोशल ऍक्टिव्हिटी असतात।